येणाऱ्या 2 तारखेला गुरु हे कर्क राशीमध्ये जाणार आहे. कसा जाणार आहे? मिथुन राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस मी तुम्हाला सांगणार. मिथुन राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस नक्कीच चांगले जातील, चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील. कारण गुरु जेव्हा कर्क राशीमध्ये येतो तेव्हा खूप चांगल्या गोष्टी पाहायला मिळतात आणि दुसरं घर हे गुरुला फार प्रिय आहे. गुरु सेकंड घरामध्ये म्हणजे दुसऱ्या घरामध्ये तर वाणीला, परिवाराला, धनसंपत्तीला दाखवतो. त्यामुळे धनसंपत्ती रिलेटेड खूप चांगल्या गोष्टी, काही नवीन प्रोजेक्ट असेल, बिझनेस असेल, मिथुन राशीच्या लोकांसाठी फार चांगला काळ आहे. खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला होणार आहे. त्याचबरोबर ह्याची दृष्टी ही 6व्या घराकडे आणि 8व्या घराकडे आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवा की गुरुची दृष्टी खूप चांगली मानली जाते. त्यामुळे जर लोन घ्यायचं असेल किंवा काही गोष्टी तुमच्या लोन द्यायचं असेल तरी खूप चांगला काळ आहे. लोन तुम्हाला अप्लाय करायचं असेल तिथेही खूप चांगला काळ आहे. काही कोर्ट केस असतील किंवा काही गोष्टी असतील इथे तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल. तुमच्या बाजूने काही गोष्टी चांगल्या होतील. त्याचबरोबर कार्मिक काही गोष्टी असतील त्या थोड्याशा तुम्हाला इथे पाहायला मिळतील. साधना, आध्यात्मिक गोष्टी यासाठी सुद्धा खूप चांगला काळ आहे मिथुन राशीच्या लोकांसाठी. त्याचबरोबर घरामध्ये मांगलिक कार्य काहीतरी चांगलं होईल, चांगल्या गोष्टी होतील, इकॉनॉमिकली खूप चांगल्या गोष्टी होतील. कारण इथे बसलेला गुरु खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहायला देतो. धनभावामध्ये गुरुचं भ्रमण होत असल्या कारणाने पैसा रिलेटेड तर खूप चांगल्या गोष्टी आहेत. खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. नोकरी करत असाल तिथे सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी इथे पाहायला मिळतील. व्यवसायामध्ये सुद्धा खूप चांगल्या गोष्टी आहेत. अडकलेले पैसे असतील किंवा काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे पुन्हा मिळतील. चांगली गोष्टी, व्यवसायामध्ये प्रगती, नवीन प्रोजेक्ट, नवीन गोष्टी याही आहे. घरामध्ये वातावरणही खूप चांगलं असेल. मानसिक शांतता खूप छान लाभेल. कारण इतके दिवस थोडासा त्रास होत होता, काम होईल का नाही किंवा काही गोष्टी असतील याही गोष्टीवरून थोडासा त्रास होता तो कमी होणार आहे. काही तुमचं म्हणजे तुमच्या वाणीमध्ये खूप चांगली गोष्ट असणार आहे. तुमच्या वाणीमध्ये खूप ताकद असणार आहे. तुम्ही जे बोलाल तिथे खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. लोक ऐकतीलही. पण एक लक्षात ठेवा की गुरु जिथे बसतो तिथे थोडंसं भारीपणही असतं. त्यामुळे थोडंसं बोलताना नीट बोला. चांगलेच तसे येतील पण थोडंसं तुम्हाला खबरदारी घ्यावी लागेल. घरामध्ये वातावरणही खूप चांगलं असेल पण पटकन कोणाला हट करू नका. चांगल्या गोष्टीचा काळ आहे. उपाय जे दिले ते नक्की करा. आलेल्या काळाचं खूप म्हणजे त्याचा आनंद घ्या आणि काही गोष्टी करा जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी येईल. उपाय नक्की करा. बेस्ट ऑफ लक.